त्रास देऊ नको बरं का मला. बाकी काय म्हणते? जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्ले या गावी एक आदरणीय समाजभूमिक व्यक्तिमत्व माननीय वसंतराव जगतापांना यांच्या 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। विशेषतः माणूस म्हणून आपलं स्वतःचं जीवन जगताना खरोखर सहकारातून समृद्धीकडं आणि लोककलेतून कलावंतांच्या हिताकडं असा विचार करणारे वसंतराव जगतापांना यांचा आज 64वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक रसिक, महाराष्ट्रातील त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कलावंत असतील किंवा अनेक त्यांचे मित्रपरिवार आज गोळा झालेला आहे आणि अण्णांची साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था नव्या जोमानं पुन्हा उभा राहिलेली आहे। अशा या पतसंस्थेमध्ये आम्ही सर्वजण बसलेलो आहोत। अण्णांचा हा वाढदिवस आहे। खरोखर अनेक वाढदिवस महाराष्ट्रात होत असतील, पण हा एक आगळा वेगळा वाढदिवस आहे। त्यांचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी गणेश सोनावणे आहेत, त्याचबरोबर आमचे संजय विश्वासराव साहेब आहेत, त्याचबरोबर शेळके साहेब आहेत। तर हे सगळे महाराष्ट्रातले आणि अनेक जण महाराष्ट्रातले सगळे रसिक कलावंत या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांचं सर्वांचं या निमित्तानं अण्णांच्या परिवारानं स्वागत केलेलं आहे। तर मी प्रतिक्रिया विचारतोय की संजय भाऊ, मला सांगा, आज अण्णांचा वाढदिवस या संस्थेमध्ये पहिल्यांदा आहे, कसं वाटतंय? कसं वाटतंय? एकदम हे वाटतं, हाफिस पण नवीन आहे आणि त्यांचा आज पहिल्यांदा इथं वाढदिवस होतो। आम्हाला खूप खूप आनंद, आणि त्यात तुमची भर पडली म्हणजे काय आनंदाला हेच नाही, हे तर आहेच, पण मला म्हणायचं आहे काय की अण्णांचा सहकारातला प्रवास हा गेल्या 25-30 वर्षापासूनचा आहे आणि साई कृपाचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण अण्णांचा त्याच्यावर खूप अधिकार आहे आणि ज्यांनी ताकदीनं 24 तास त्याला वेळ दिलाय, तर त्या साई समर्थ असेल किंवा वैष्णवी मल्टीस्टेट असेल, याच्यामध्ये अण्णांचं काम खूप महाराष्ट्रातल्या म्हणजे तुमच्या या परिसराला आदर्श होत आहे। बेल्ल्यामध्ये एखादी संस्था चालवायची असेल, अनेक संस्था असतील, पण अण्णांची संस्था म्हणजे एक वेगळेपण आहे, कारण त्यांच्याकडं अनेक लोक येतात। तर तुम्ही त्यांच्याशी इतकं बांधला गेलेला आहे, काय वाटतंय? आता पहिल्यापासून आम्ही आता नाही पण लहानपणापासून त्यांचे आमचे म्हणजे हे मैत्री आहे, तर आतापर्यंत टिकलेली, इथून पुढे टिकणार आहे तोपर्यंत आम्ही। आणि त्यांनी काही शब्द टाकावा परत आम्ही तिथे उभारी झाले, म्हणजे त्यांनी शब्द टाकला का आम्ही लगेच तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना पण जरा हे तर मग करायला। ह्या संस्थेला आता 8 ते 9 महिने झालं आपण ही संस्था नव्यानं आली आणि इथं नवीन वाढदिवस होतोय, हे खूप एक आनंदाची गोष्ट आहे। आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे अण्णा सक्रिय पुन्हा झालेले आहेत, म्हणजे ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला आहे आणि खरोखर जो माणूस की समाजासाठी आणि माणसांसाठी काम करतो, अशा माणसाचं जीवन फुलून येत आहे पुन्हा। हां, आणि तुम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभे आहात। हां, गणेशराव, खरोखर तुम्ही एक निष्ठावान कार्यकर्ते अण्णांच्या आहात आणि तुम्हाला काय वाटतंय आजचा पहिला वाढदिवस? आणि पहिला म्हणत नाहीये, पण या संस्थेतला पहिला वाढदिवस। आज अण्णांचा या संस्थेतला पहिलाच वाढदिवस आहे, पण अण्णांचं असं काम आहे की आता ह्या संचालक बॉडीमध्ये तसं पाहिलं तर सगळ्यात तरुण मीच आहे। हे सगळे आता अण्णांचं 64 आहे, ते पण 64 आहे, असा 50च्या वरचा वर्ग जास्त आहे आणि मी थोडासा अलीकडचा आहे। पण अण्णांचं काम असं आहे का तरुणालाही अगदी किती 25 वर्षाच्या तरुणाला लाजविल असं काम आहे की आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो की बाबा हा माणूस एकदा इतकं वाहून घेतो एखाद्या गोष्टीमध्ये की बाबा एखादा तरुण सुद्धा करू शकत नाही आणि तरुणाला लाजविल असं काम आहे त्यांचं। मी तुम्हाला काय विचारतोय, मला महत्व आवर्जून की मागच्या संस्थेमध्ये पण तुम्ही पदाधिकारी होता आणि या संस्थेमध्ये तुम्हाला अण्णांच्या बरोबर काम करताना काय जाणवतंय? नाही, आता उलट असं फ्रेश काम करायला वाटतं की बाबा त्यावेळेस आम्ही संगतीच काम केलेलं आहे, तिथे सुद्धा आम्हाला चांगलं काम करायला अण्णांनी चान्स दिलेला आहे। तिथं सुद्धा आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी वेळोवेळी मदतही केलेली आहे तिथं। आणि आज तर असं की इथं अगदी फ्रेश
अगदी काहीच मागचं उन्ह धुणं नाही, काही नाही, अगदी फ्रेश मनाने आम्ही काम करू शकतो. अण्णा एक असं व्यक्तिमत्व आहे, संस्थेमध्ये तुम्हाला संधी दिली पण तुमच्या कौटुंबिक प्रगतीसाठी सुद्धा अण्णा खूप चांगलं सकारात्मक दृष्ट्या मदत करत असतात. हो बरोबर आहे. मग हा किती मोठा काम त्यांचं नाही ना, ते पहिलं तर आम्ही असं त्यांचं असं आहे की बाबा कुणाशी मैत्री करताना, कुणाशी संघटना करताना, कुणाशी जवळीक करताना त्यांचा असा स्वभाव आहे का ते वैयक्तिक फक्त तात्पुरते संबंध ठेवत नाही, तर त्या माणसाचा संबंध ठेवला तर अगदी कुटुंबाशी नाळ जोडून घेतात ते. प्रत्येक कुटुंबाला असं, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे आता माझं कुटुंब आहे तर माझ्या मुलासहित, माझ्या बायकोसहित, वडिलांसहित, आईसहित सगळ्यांशी त्यांची अगदी जवळचे संबंध ते करतात. असं त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांचं नातं जोडलेलं असतं, म्हणून ते कौटुंबिक जिव्हाळा असतो आमचा. खूप सुंदर. अण्णा दुसऱ्याला पुढे नेतात, हा एक सगळ्यात महत्त्व. आणि जो दुसऱ्याला पुढे नेतो त्याचं मोठेपण पुन्हा महाराष्ट्राला किंवा इतर माणसाला सांगायची गरज नाही. शेळके साहेब, मला सांगा की तुमच्याशी खूप आपलं एक कौटुंबिक नातं या साई समर्थ पतसंस्थेशी आहे. तुम्हाला अण्णांच्या बरोबर काम करताना काय वाटतं? मित्र कसा असावा, आणि मग अण्णांचं आमचं या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून, लोककलेच्या माध्यमातून गेली 14 वर्षाचे संबंध असताना, अण्णांनी एक परक्या गावचा असताना सुद्धा, सर तुम्ही आमच्या पतसंस्थेमध्ये या आणि आम्हाला खूप आनंद वाटेल, आपली मैत्री पण आहे, पण तुम्ही आमच्या बरोबरीनं काम करा. आणि मग परखा माणूस असताना सुद्धा मला त्यांनी आपलं जवळ केलं. मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आणि अण्णाला या निमित्ताने वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. अण्णांचं कार्य खूप मोठं आहे. अण्णाला खूप या पतसंस्थेच्या याच्यामध्ये खूप असा अनुभव आहे मोठा, आणि त्या जोरावर आज त्यांनी साई समर्थ पतसंस्थेची स्थापना केली आणि त्या आज नवीन ऑफिसचं उद्घाटन होतंय त्या. आणि आपणही बाहेरगावावरून खूप मंडळी या निमित्ताने आलेला आहात आणि आम्हाला आनंदामध्ये आमची आज भर पडलेली आहे खऱ्या अर्थाने. परिवर्तन हा काळाचा नियम आहे आणि आपल्याबरोबर आलेल्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आपल्याबरोबर कंटाळा आलेला आहे ती माणसं निघून जातील, पण खरोखर ज्यांनी उभा केलं किंवा ज्यांनी कष्ट केलं, ज्यांनी राबले, त्यांच्याशी निष्ठा राखणं हे माणसाचं कर्तव्य आहे. नसेल तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. म्हणजे तुमच्यासारख्या एका शिक्षकाला सुद्धा सेवानिवृत्तीनंतर अण्णा संधी देतात, याच्यासारखं आनंद आणि समाधान नाही. आनंदाचे क्षण आहेत. हा, संगतीनं घेऊन गळ्यात हात घालून अगदी बरोबरीनं शेजारी बसवतात. हा मनाचा मोठेपणा त्यांचा आहे आणि त्याबरोबर आपण पण त्यांच्या बरोबर मोठं होतं. दुसऱ्याला मोठं करायची अण्णांची पहिल्यापासूनची खासियत आहे. दुसऱ्याला मोठं म्हणलं तर आपल्याला पण समाज मोठा म्हणेल, ही भावना त्यांच्या मनात आजही रुजू वाटलेली. स्वार्थ हा प्रत्येकाला असतो, पण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी माणसानं माणूस पण जपलं पाहिजे. हे अण्णांच्याकडेच मोठे पण आहे. शिकण्यासारखं आहे. हा, शिकण्यासारखे अण्णा. नाहीतर अनेक अध्यक्ष आहेत, हो, अनेक माणसं पैशानं श्रीमंत आहेत, पण अण्णांचं एक वैशिष्ट्य मला जे जाणवतं ते नमूद तुमच्या समोर मुद्दाम करतोय मी, की बाहेर महाराष्ट्रातला कुणी माणूस येऊ दे किंवा गावातला कुणी माणूस येऊ दे, त्यांच्या घरात पाहुणचार घेतल्याशिवाय जात नाही. म्हणजे आम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आमच्याकडे कलावंत आहेत काय किंवा आमच्याकडं अनेक इथं आमचे मित्रपरिवार आहे, यांच्या घरी ज्या वेळेला अनेक सदस्य तुमच्या अण्णांच्या ज्यावेळेला या ठिकाणी बऱ्याच वेळा भेटी झाल्या, त्यावेळेला आम्ही त्यांचा आदर सत्कार करण्याचा छोटासा प्रयत्न केला. पण त्याच्या पलीकडे जाऊन अण्णा आमचा इथं आदर सत्कार करतात. त्यांच्या घरी आम्ही मुक्काम करतो, त्यानंतर सकाळ संध्याकाळ जेवण, किंवा त्यांचं इतकं मोठेपण आहे की असं वाटतं की पैशापेक्षा या सगळ्या माणुसकीला महत्त्व देतात का अण्णा? नक्कीच. अण्णांबरोबर फिरण्याचा बऱ्याच वेळा योग आला आणि मग उभा महाराष्ट्र अण्णांना ओळखतोय. त्या निमित्ताने अण्णांबरोबर आमची पण समोरच्या माणसांबरोबर अगदी जी उठबस व्हायला पाहिजे ती अगदी आनंदाने समोरची माणसं पण करतात. अण्णांना जे स्थान असतं अण्णांबरोबर फिरताना तेच आम्हाला पण स्थान असतं. याचा खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. सर्व थरातल्या माणसांशी अण्णांशी सर्व म्हणजे नोकरदार असू दे, शिक्षक असू दे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ द्या, नक्कीच त्या गावामध्ये अण्णांचे 2 मित्र असतात आणि फोनवर सुद्धा अण्णा ते काम करू शकतात. अशी मी जवळून पाहिलेले. या माणसाला राजकारणापेक्षा समाजकारण आवडते. नसेल तर पद कुठलंही घेता आलं असतं. हो, नक्की. सगळ्यांना समोर सामावून घेण्याची ताकद आहे अण्णामध्ये. खूप सुंदर. तुम्ही संचालक म्हणून तुम्ही प्रतिक्रिया खूप सुंदर दिलेली आहे. आणखी मी महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांशी आणि आज येणाऱ्या अण्णांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींशी मी बोलणार आहेच. अण्णांच्यामुळे शेळके साहेब पण आमचे मित्र झाले. हो, नक्की. ते असं वाटते 10-20 वर्ष एकच मिनिट.
चाचा कधी पण ना पोर्ट्रेट म्हणून साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वसंतराव जगतापांना यांच्या या 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज महाराष्ट्रातील अनेक रसिक आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोककलावंत मित्रपरिवार आणि अण्णांचं माणूसपण जपणारी सर्व माणसं, त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारी सगळी आम्ही मंडळी, याच्यामध्ये पापाबाई बोरगावकर आहेत. त्याचबरोबर आत्ता आपण शेळके साहेबांची प्रतिक्रिया घेतलेलीच आहे. तर पापाबाई, आपण गेल्या वर्षाचा दरवर्षी आपण येतोय या वाढदिवसाला. गेल्या वर्षी आपण जो वाढदिवस केलेला होता तो वैष्णवीमध्ये केलेला होता आणि त्याच्या अगोदर साई कृपामध्ये केलेला होता. तर आत्ता साई समर्थमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? कसं आहे, जगतापांचं म्हणजे एक व्यक्तिमत्वच असं आहे की ती सर्व माणसात मिसळून आहेत. जे जातील तिकडे त्यांची माणसं आहेत. म्हणजे त्यांनी जे बेल्ला महोत्सव घेतला, बेल्ला महोत्सवमुळे सर्व महाराष्ट्रातल्या कलावंताला न्याय देण्याचं काम केलं. त्यांच्या किंवा वयोवृद्ध लोक असतील किंवा तमाशा संच असेल, लावणी संच असेल, यांना व्यासपीठ निर्माण करून दिलं ते दिलं. त्याबरोबर त्यांचं सहकार्यामध्ये फार मोठं योगदान आहे. सहकार्यामध्ये योगदान असं आहे की संस्था काढणं आणि ती संस्था चालवणं याच्यासारखं अवघड काम काहीच नाही. म्हणजे इतकं अवघड काम आहे, जिकिरीचं काम आहे, वाईटपणाचं काम आहे. परंतु अण्णांनी एखादी संस्था सोडून दिली किंवा एखाद्या संस्थेविषयी कुठं ब्रशेप्टी अजून काढत नाही की ही संस्था माझीच आहे, मी संस्थापक आहे त्या संस्थेचा. सर्व हे संस्था गेल्यानंतर त्यांनी एक मागल्या 6 महिन्यातच एक संस्था साई समर्थ पतसंस्था आम्ही आलो त्या उद्घाटनला. 6 महिन्यात त्या ओपनिंग झालेल्या संस्थेत 4-5 कोटी ठेवी होतात. त्याचा वाढता म्हणजे सभासदांचा जो ओघ आहे तो वाढता आहे. हे कसं आहे, हे पतसंस्था हे संस्थेच्या जो मार्गदर्शक आहे त्याच्यावर त्याच्या पतीवर चालतात. मग अण्णा ते तुमच्याजवळ कौशल्य आहे, एक कलेचं किंवा कला संघटनेचं कौशल्य आहे. ते संस्था बी सुद्धा वाढवणं किंवा चालवणं, त्या मोठ्या करणं हे कौशल्य आहे तुमच्याजवळ. आणि ह्या वाढदिवसानिमित्त आणि तुम्हाला एक शुभेच्छा देतो अण्णा. ही संस्था अजूनसुद्धा महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून उभा करालच असे आत्ता 6 महिन्यातच त्याचे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीनं तुम्ही त्या संस्थेची वाटचाल सुरू केली आहे आणि स्वतःचा स्वार्थ न बघता सर्वसामान्य लोकांसाठी, कलावंतांसाठी, एक मित्र परिवारासाठी करण्याचा तुमचा जे मानस आहे, हेच कार्य तुमचं पुढं जावं. परमेश्वरानं तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो आणि या समाजातल्या कलावंतांची सगळ्यांची सेवा करण्याची तुम्हाला बळ यावं, एवढं तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो. माणूस म्हणून अण्णांचं मोठेपण सांगा. माणूस म्हणून काय, रात्री 12ला 1ला जरी माणूस आला तरी तिथं वाटत कुठं जेवायला लागलं तर जेवू नका, या घरी म्हणून सांगता. मग ते बेल्ला महोत्सवला येऊन दे, त्यांच्या वाढदिवसाला येऊन दे, कोण कुठेही नाशिकला म्हणजे शिर्डीला निघाले असले तरी आमच्या घरी या जेवून जावा. हे त्यांच्या कुटुंबाचे संस्कार आहे. अण्णाचे संस्कार त्या कुटुंबावर आहेत. घरातला लहानात लहान मुलगीसुद्धा ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांची त्याचे आपुलकीचे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा आदर्श म्हणजे अण्णा त्याचं मार्गदर्शक कुटुंबातलेच असल्यामुळं त्यांनाही, त्या कुटुंबातल्या लोकांनाही ते त्यांचं म्हणजे सवयच लागून गेली. अण्णा हे एक खूप आदर्श व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पण कोकणामध्ये अशी एक म्हण आहे, उकळण नावाचा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये जर जमिनीमधून पाणी किंवा जमिनीमधून माती उखळते आणि त्याच्यातलं एक वेगळं सौंदर्य कोकणामध्ये दिसतं. पण अण्णा हे आतून बाहेरून उखळतात असं मला जास्त त्यानं जाणवतं. म्हणजे त्यांच्या अंगातली कला असेल किंवा त्यांच्या अंगातलं माणूसपण असेल किंवा इतरांना वेळ देणं असेल किंवा कुठल्याही माणसाचा फोन ते आवर्जून घेतात. तर याविषयीचं अण्णांचं खूप मोठेपण आहे. आता आपल्याकडं बसलेले आहेत की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सावळज या कला पंढरीमध्ये ज्यांचा विषय गेलेला आहे आणि ज्यांनी एक तरुण उमदं नेतृत्व की योगेश पाटील, आणि सावळजला त्यांनी 5 वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे आणि आत्ता ते पुन्हा लोककलेकडे आले आहेत. म्हणजे तरुण पण त्यांचं लोककलेकडेच आहेत. पण त्या सावळजमधल्या एका कलावंतांची जाण सातत्यानं ठेवणं आणि आजूबाजूच्या लोकांना मदत करत राहणं. योगेशराव, आपलं आणि अण्णांचं नातं काय आहे? तसं पाहिलं तर अण्णांचं आणि आमचं वयोमानात फार अंतर आहे, पण लहानापासून ते सर्व वयोगटापर्यंत मैत्रीपूर्ण संबंध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वसंतराव अण्णा आहेत. आणि कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व असा त्रिवेणी संगम असलेले एक बहुरंगी, बहुआयामी असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि
खूप छान आणि आदर्श घेण्यासारखं असं व्यक्तिमत्व आमच्या जीवनात हे मिळालं आम्हाला, त्याच्याबद्दल फार आदर नाही, वाटतो. अण्णा यांच्याशी आणि आमचं नातं गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासूनचं आहे. म्हणजे मी पण लोककलेशी कुठंतरी कलेशी अभ्यासक म्हणून बांधला गेलेलो आहे. आणि अशा वेळेला अण्णांनी आपल्याकडच्या लोककलावंतांना संधी दिली. अनेक लोककलावंतांच्या आपल्या तमाशा पार्ट्या पण इथं आल्या आणि खरोखर अण्णा सहकार्य करतात. आणि त्यांचं पश्चिम महाराष्ट्र येणं जाणं वाढलं. साई कृपा पतसंस्था होतीच, पण साई समर्थ पुन्हा ताकदीनं उभा राहिली आहे. आणि माणूस पण म्हणून या साई समर्थचे पुन्हा महाराष्ट्रातले सभासद झालेले आहेत. म्हणजे हे एक मोठेपण आहे. आणि काय आपण म्हणजे अण्णांचं माणूस पण कसं आहे, मोठेपण काय आहे? अण्णांचं माणूस पण कुठल्या शब्दात तोलता येणार नाही, सांगता येणार नाही. कारण रात्री 12 असू दे, 1 असू दे, पहाटे 3ला जरी आलं तरी त्याच ताकदीनं त्याच तळमळीनं त्यांच्या घरी पाहुणचार होतो. आणि फक्त अण्णाच नाही तर अण्णांच्या सगळ्या कुटुंबियांचा आजच्या अण्णांच्या जडणघडणीत ह्या संस्थेचा एक रोपट्याचा महावृक्ष झाला. त्या सगळ्या जडणघडणीमध्ये अण्णांच्या कुटुंबाचा फार मोठा सहकार्य आहे, त्यांचा पाठिंबा आहे. आणि फक्त अण्णाच नव्हे तर अण्णांच्या सगळ्या कुटुंबियांचं ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोक कलावंतांच्या बद्दल असू दे किंवा 300 किलोमीटरवरून आपण आलोय. Yes. आणि आपल्या जवळची माणसं भरपूर आहेत, एवढे राजकारणात काम करणारे असतील, समाजकारणात सहकारात काम करणारे असतील. पण अण्णांचं आणि एक हृदयाचं नातं तयार झालंय आपल्या माणसांशी नक्की. महाराष्ट्रातल्या, त्यात आपणही आहे. हो. मग काय या माणसाकडे आहे असं? मी मगाशीच बोलल्याप्रमाणे सगळ्या वयोगटाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं आणि कुठल्याही कुठल्याही व्यक्तीबद्दल क्लेश मनात न ठेवता मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं हे अण्णांचं एक महत्वाचा गुण आहे. आणि कितीही मोठ्या उंचीवरती असलं तरी पाय जमिनीवर ठेवणं, एखाद्या व्यक्तीला मनापासून आपलं मानणं, त्याला कमी न लेखणं आणि निस्वार्थी भावनेनं त्याला मदतीला धावून जाणं हा सगळ्यात मोठा गुण अण्णांचा. म्हणजे सतत पॉझिटिव्ह विचार सतत करतात, सकारात्मक वृत्तीने कुणाविषयी कधीही नाही, कधीच प्रत्येकाला प्रेरणा देणं. प्रेरणा देणं, तुमचा विचार सकारात्मक- बदला नशीब बदलेल हे सकारात्मक त्यात वृत्तीनं जीवन जगण्याचा अण्णांच्याकडून धडा मिळाला. फार छान वाटतं त्याबद्दल. खूप सुंदर. माझ्या समोर आता पुन्हा लोककलावंत मुरलीधर शिंदे तात्या आहेत. त्यांचं आणि अण्णांचं नातं तुमचं गेली 25 वर्षापासूनच असेल आणि आताही पुन्हा सगळेजण आपण बांधले गेले. तुम्हाला काय वाटतंय? तसं अण्णांचं माझं वैयक्तिक नातं 1982 पासून, म्हणजे ज्या वेळेला आपल्या बेल्ला गावे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर आणि कैलासवासी विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर या तमाशाच्या निर्मितीपासून मी अण्णांच्या थोडासा म्हणजे सान्निध्यात आहेच. परंतु त्यानंतर कला महोत्सव तिने चालू केला, तमाशा महोत्सव चालू केला आणि त्या महोत्सवापासून परत पुन्हा लाभलेले संबंध परत दृढ झाले, असं झालं. आणि तेव्हापासून एक कलेवर सरकार क्षेत्रात तर त्यांचं योगदान फार मोठं आहेच, त्याबद्दल नाही, परंतु कलेवर निश्चित प्रेम करणारा माणूस किंवा एखाद्या माणसावर आपण जसं एखाद्याचं प्रेम जडतं तसं कलेवर प्रेम जडणारा माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहत असतो. कारण कसं की आज स्वर्गीय दत्ता माडिक नाहीत, परंतु त्यांची जी दुर्मिळ गाणी जी आहेत हां, की आमच्या ऐकवात नुसती गेलेली आहेत, पण तमाशा क्षेत्राची त्यांचा कोणताही संबंध नसताना ती गाणी त्यांना कशी अवगत झाली हा काय काय वेळेला मला प्रश्न पडतो. मग त्याने ते गाणं सांगितलं की मग त्यावेळेचं कुठं म्युझिक आठवायचं थोडंसं किंवा वाजवणं थोडंसं आठवायचं आणि मग त्यांची साथ करावी लागते. पण आता असं झालंय की आम्ही महाडिक अण्णांची साथ करतोय का जगताप अण्णांची साथ करतोय असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यांच्याकडे फार मोठा साथ आहे आणि तुम्ही महाडिक अण्णांच्या दुर्मिळ गाण्याचा, बरं दुर्मिळ गाणी महाडिक अण्णांची आहेतच, त्यातून अभंगवाले तुम्ही कुठलीही घ्या, भक्तिगीतं घ्या, अशा गीतांचाही साठा त्यांच्याकडे भरपूर आहे. म्हणजे या सहकार क्षेत्रात एवढं गडगंज त्यांच्या पाठीमागं काम असताना सुद्धा ते कलेकडे कसं काय एवढं त्यांचं कलेकडे ते एवढे आहेत त्याच्यामुळं ते प्रसन्न आहेत आणि नेहमी ताजे तवाने वाटतात. हे एक त्यांच्याकडे पाहिलं. अजून अण्णांनी भावगीत आणि भक्तिगीत घेतलेली नाहीत. हां, फक्त अभंग आणि लोककलावंत दत्ता माडिक अण्णा यांच्या वर्णात ते घेतलेले नाहीत आपण अजून. ते किती आहेत आपल्याला माहित नाही साठा. ते असतं तर सकाळी 7 वाजले असते रात्री असं मला वाटतं. रात्री बसलो आम्ही, आलो आता प्रवास करून आणि आलो ती अण्णाने आता नवीन पेटी घेतलेली आहे आणि छंद बघा कसा आहे, आपल्याकडे जे साहित्य नाही, मग मृदंग नवाच घेऊन आले, नवीन तबल्याचा जोड घेऊन आले, नवीन सिस्टमची ढोलकी घेतली आणि त्यातून पायपेटी आता दुर्मिळच वस्तू आहे आपल्या तमाशा क्षेत्रात बघण्याला.
तर अण्णांनी पायपेटी 1.25 लाखाची पायपेटीच घेतली. बाबा कुणाला मागाई नको, आपल्याला छंद आहे. मग त्यांना मी काय सांगितलं पेटी आणल्यानंतर, की तुम्ही रोज एक अर्धा तास प्रॅक्टिस करत जावा. आता ते कसं आहे, पायपेटीचं थोडंसं जमलिंग हे असते, म्हणजे पायानं भाता मारणं, वर वाजवणं, आणि त्यातून हातपेटी वेगळी पायपेटी वेगळी. तरी सुद्धा ते रोज संध्याकाळी एक अर्धा पाऊण तास ते पेटी वाजवून गायला शिकलेत. त्याच्यामुळं आता त्यांचा थोडासा हात बी साफ दिसतोय. आणि एक गाणारचं कसं असतं, पेटीत हातात असलं की गाणं हातात येतं. योगेश पाटील सकाळी म्हटल्याप्रमाणे की अण्णा यापूर्वी गाणी गात होते, प्रॅक्टिस घ्यायला लागत होतं किंवा आता त्यांच्याकडे वाद्य हातात आल्यामुळं किंवा दररोज म्हणत असल्यामुळे हा. ते तालासुरात यायला लागले. म्हणजे सराईत एखादा दररोज गाणारा गायक आहे तसं आता ते जाणवायला लागले आपल्याला. ताल स्वर आहेच त्यांच्याकडे, मूळ त्यांचा एक स्वभावात एक तो गुण कलेचा वडिलांच्या म्हणावा पासून लागेल. आहे. हा, तर माणूस तालातही आहे, स्वरातही आहे, आणि त्यातून त्यांचं जे माइंड जे आहे ना ते खूप आवर आहे. ते कुठलं कुठलं त्यांच्या ध्यानात येतं ते आम्हालाही आठवायला लागतं ना. त्याच्यामुळे त्यांची साथ करताना काही वेळेला इतका आनंद मिळतो बरं का. आणि त्या आनंदापोटी, त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळी त्यांना जोडलेली गेलेली आहोत. आज स्वामी समर्थ या नवीन पतसंस्थे म्हणजे त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल. आणि आजच्या या शुभदिनी त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना निरोगी आरोग्य मिळावं आणि दीर्घायुष्य लाभावं अशी एक माझी परमेश्वराकडे इच्छा आहे. अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक माणसं येतात. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा म्हणजे खरोखर नुसता रसिक म्हणून आनंद घेणं आणि इथं तुम्हाला काय असेल ते मदत करणं. रोकडे साहेब तुम्ही येत आहे, मी तुम्हाला 4-5 वर्षापासून बघतोय. काय या पतसंस्थेत आज वाढदिवस अण्णांचा आहे, कसं वाटतंय? या पतसंस्था नवीन आहे, म्हणजे ऑफिस नवीन आहे. संस्था तशी जुनीच आहे, पण जुन्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि याच्यामध्ये जी त्यांनी ठेवली, लोक जोडलेत, माणसं जोडलेत एक एक, ते खूप जुनी संस्था वेगळी आहे, हो. ही संस्था 7-8 महिन्याचीच आहे, हो. त्याचं ऑफिस नवीन आहे. 10व्या महिन्यात 16-10 असू दे. तर त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि असंच काम करत राहू, असंच त्यांना साथ मिळत राहू. तुमचे दुसरे सहकारी आहेत आपल्या रामदास बोरगुडे, हो. ते पुन्हा येतात. मला त्यांचं खूप स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व वाटतं. म्हणजे तुम्ही शांतपणे अवलोकन करता, फार कमी बोलता, पण अण्णांच्यावर प्रेम म्हणून सदाभाऊंच्या बरोबर आवर्जून उपस्थित असता. काय अण्णांच्या वाढदिवसाविषयी काय वाटतंय? प्रथम अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आमचे संबंध 3 ते 4 वर्षापासून असल्यामुळं आम्हाला त्याचं पूर्ण अभिमान आहे आणि आमच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, आमचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सदाभाऊ, तुम्ही पण आज खास करून अण्णांच्या वाढदिवसासाठी उपस्थित आहे. तुम्हाला खरोखर अण्णांच्या विषयीचं खूप आस्था. तुम्ही एक माळकरी आहात, लक्षात आलं का? आणि लोककलेच म्हणजे वारीचा आनंद तर तुम्ही घेताय भागवत संप्रदायाचा, पण त्याचबरोबर तुम्ही लोककलेवर पण प्रेम करताय. आणि काय काय वेळेला या संस्थेला काय आवश्यक आहे, सल्ला आहे, त्याचा पण अण्णांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे धीर देण्याचंही काम करता. आजच्या वाढदिवसाला आपण अण्णांच्या या संस्थेमध्ये पहिल्यांदा आलोय. काय वाटते? काय नाही, अण्णांनी याचंच जोरदार काम पुढे चालू ठेवावं आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं. गाव असो, महाराष्ट्र असो, आणि त्यांनी त्यांचे छंद जपावेत. वाढदिवसानिमित्त माझी अशी सांगणे, छंद जपावे. म्हणजे गेलेली जाऊ देत, हो, गेलेले घेऊन पुढे जावं. आहे ते सर्वांना बरोबर घेऊन आणि पुढे चालावा. कासवाची चालीने सशीची चाल नकोय आपल्याला. कासवाची चालीने संत गतीने असंच सुकर प्रवास संस्थेचा, अण्णाचा, आपल्या सगळ्यांचा, आणि वर्षकाठी अशीच भेट हो सगळ्यांची, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या शेजारी आता बसलेले आहेत एक लोककलावंत आणि याच परिसरातले, ज्याला आपण लोणी धामणी म्हणतो, आणि त्याच्यातले पमाजी पंचरास, बरोबर का? ते एक तुम्ही खूप एक सुंदर कलावंत आहात आणि तुम्ही ढोलकीही खूप सुंदर वाजवता. त्याचबरोबर तुमचा एक सनई ताफा पण आहे. पुन्हा काही वेळेला तमाशा कलेमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे. अण्णांशी आणि तुमचं काय वाढदिवसाविषयी वाटतंय? अण्णांचा वाढदिवस म्हणून आम्हाला काल संगीत म्हणले आपल्याला बेऱ्या जायचं वाढदिवसासाठी अण्णांचा. तर आज 2-3 वर्षापासून त्यांना माझा चांगला परिचय झालेला. तर त्यांना काही कल्पना नव्हती, पण मी 1980पासून माडी लौकिक एकत्र पार्टी असतात काम करून 3 वर्षानंतर मी भाऊंक 30 वर्ष झाले. तर अण्णांचं संगीत म्हणजे माडिक मास्तरचं संगीत, गाणी वगैरे नाट्यातले पूर्ण सर्व संगीत त्यांनी अवगत केले आणि इतके सुंदर गातात
आणि मग त्या पार्टीत मी दिवस काढल्यामुळे पूर्ण संगीत मला जे माहीत असतं अण्णा इतकं गोड गातात त्याच्यातच मला इतकी समाधान वाटते. आता माझ्या वयाच्या मनाने मी एवढी साथ त्यांना, पण संदीप माझी पूर्ण साथ गेल्या वर्षापासून चांगला करतो. मी 2-3 वर्ष सतत त्यांच्याबरोबर येतो. तुमचे पुतणे संदीप पंचराज हे पण आहेत आणि ज्या वेळेला शब्द टाकेल त्यावेळेला आवर्जून उपस्थित राहतात. मला सांगा की तुम्ही कलावंत आहे, तुम्हाला वाटेल ही की प्रतिक्रिया म्हणजे काय, पण अण्णांचं कडं तुमचं काय जवळचं वाटते, तुम्हाला कसं नातं जवळचं वाटते सांगा ना. नाही तुम्ही सांगा, तुम्ही सांगा तुम्हाला अण्णांच्या विषयी काय वाटते सांगा. चांगलं वाटतं. बरं ठीक आहे असू दे. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा खास करून अण्णांच्याकडे आलाय म्हणजे बरं आज तुम्ही सापडलाय आम्हाला, आलं का लक्षात. म्हणजे आमच्याकडे बाजीराव हिरवे पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुमचं एक सामाजिक कार्य खूप मोठं आहे. म्हणजे अंत्यविधीसाठी तुम्ही मोफत वस्तू देण्याचं काम सातत्यानं करत असता. अण्णांच्या वाढदिवसानंतर कसं वाटतंय. मी बेल्ले महोत्सव 7 वर्ष झालं येतोय. पहिले 3 वर्ष काय ओळखच कोणाची नव्हती. मी सकाळी बघायचं, संध्याकाळी पुण्याला मुक्कामला जायचं, परत दुसऱ्या विषयाचं. आता 4 वर्ष झाला अण्णांचा संबंध आहे. 4 वर्ष आता इथे मुक्काम एकदा मागल्या वर्षीच मला करता आला नाही, 3 वर्ष तर मी सलग मुक्काम करतो. अण्णांचं कार्य चांगलंच आहे. अण्णाच्या वाढदिवसाला शुभेच्छा. ओके. आता इकडे आपण प्रतिक्रिया घेऊया 2 मिनिटात. जरा महिला आलेल्या आहेत. साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप अण्णा यांच्या 64व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक आलेले आहेत आणि बेल्ले गावातील की काही खूप एक बेल्ला गाव मला माणूसपणाचं देणं असं वाटतं नेहमी सातत्यानं. कारण आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला बेल्ला गावामध्ये आम्हाला सतत समाज उपयोगी कामं करणारे व्यक्ती भेटतात. गाव तिथं वेगवेगळी माणसं असतात, माणूस पण जपणारे असतात किंवा माणूस पण सोडणारे असतात. पण बेल्ला या गावाची सगळी प्रगती मला जाणवते की इथं अनेक पतसंस्था आहेत, अनेक सहकारी सोसायटी आहेत, त्याचबरोबर अनेक ही बाजारपेठ आहे, बैल बाजार मोठा भरतो. आणि अशा या बेल्ले गावी एक साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था खूप जोमानं सुरू आहे. साई कृपाचाही मी आवर्जून उल्लेख करेन की अण्णांचं योगदान त्या संस्थेमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून होतं. वैष्णवी तर खूप सुंदर चालतेच आहे. तर अशा याच्यामध्ये अनेक लोक आलेले आहेत. तर आता आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घ्यायला लागलेलो आहे. आपल्याकडं वाळून साहेब आलेले आहे. तुम्ही एका सहकारी साखर कारखान्यामध्ये काम सुंदर करता, अण्णांच्यावर प्रेम करता, कलावंताशी नातं जपता, म्हणजे तुमच्या शेजारच्या एका कलावंताला खूप तुम्ही आधार देता. तर कसं वाटतंय. मी भीमाशंकर कारखान्यामध्ये काम करत असताना गेली 7-8 वर्ष आम्ही त्यांच्याकडे येतो. अण्णा तर माझा काही परिचय नव्हता, परंतु असंच सतत येऊन परिचय झाला. तर मी त्यांना शब्द टाकला होता की निवृत्ती पोंदेवाडीकर हे दत्ता महाडिक पुणेकरमध्ये अनेक वर्ष काम करतात. त्याचप्रमाणे आमचे मित्र रमेश खोडे हे देखील काम करत असतात. तर त्यांना काहीतरी पुरस्कार द्यावा म्हणून मी अण्णांना सहज विनंती केली. त्यावेळेस माझा त्यांचा परिचय बी नव्हता, परंतु त्यांनी तो शब्द मांडला आणि गेल्या वर्षी त्यांना पुरस्कार दिला. अण्णांच्या बाबतीत मी असं म्हणेल की माझं वय आता 59 चालू आहे, परंतु असा एक वटवृक्ष आहे की ज्यांचे मुळे गोड, खोडे गोड, पानही गोड आणि फांदही गोड, असे अण्णा आम्हाला सापडलेले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.